नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. महात्मा बसवेश्वरांचा देव या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. महात्मा बसवेश्वरांची आज जयंती आहे. अक्षय तृतीया हा बसवेश्वरांचा जन्मदिवस. कर्नाटकात बसवण्णा या नावाने त्यांना ओळखलं जातं. महाराष्ट्रात आपण बसवेश्वर या नावाने त्यांना ओळखतो. अक्षय तृतीया आणि 1105 इसवी सन 1105 हे त्यांचं वर्ष. म्हणजे आता ही जी जयंती आहे आज आपण साजरी करत आहोत ती 920वी आहे. 920 वर्ष त्यांना जन्म घेऊन झाली आहेत. आता त्यांचं एकंदर जीवन आणि कार्य हा सुद्धा रोमांचक विषय आहे. आज जरी कर्नाटकात बसव कल्याण किंवा बसवण बागेवाडी ही गावं गेली असली तरी पूर्वी कर्नाटक आणि महाराष्ट्र यातला बराच भाग सारखा सारखा होता. जसं पंढरपूर जवळ मंगळवेढा गाव आहे, मंगळवेढा एक तालुका आहे, तर त्या ठिकाणी बसवण्णांच्या कार्याला प्रारंभ झाला. त्यांचा जन्म ज्या बागेवाडीला झाला ते गाव आता विजापूर जिल्ह्यात आहे कर्नाटकात. आणि बसव कल्याण हे जे गाव आहे ज्या ठिकाणी त्यांचं अतिशय महत्वाचं कार्य ओळखलं जातं आणि त्याचा परिणाम जो कल्याण क्रांती म्हणून ओळखला जातो ते आज बिदर जिल्ह्यात आहे कर्नाटकातल्या. अशा तऱ्हेने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही भागामध्ये भूभागामध्ये बसवण्णांचं कार्य होतं. त्यांचा जन्म बसवण या बागेवाडीला झाला. त्याचं नाव बसवण बागेवाडी हे 1968 मध्ये ठरलं. कारण तेव्हा बीडी जत्ती हे आपल्या भारताचे राष्ट्रपती होते आणि त्यांनी बसवण्णाचं जे काम आहे ते लोकांपुढे आणलं. तर त्याच्या आधी महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना हे माहीत नव्हतं की बसवण्णा महाराष्ट्रातले होते. कर्नाटकातल्या लोकांना धार्मिक एक गुरु म्हणून, धार्मिक उपदेशक म्हणून, एक संत महात्मे म्हणून माहीत होते. पण जो भाग कर्नाटकाला लागून महाराष्ट्राचा आहे, विशेषतः सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, लातूर हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे कर्नाटकाला लागून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये महात्मा बसवण्णांचं जे नाव आहे ते लोकांच्या मुखी आहेत. खूप मोठ्या प्रमाणात लिंगायत धर्माचे लोक त्या भागात आहेत. तर बसवण्णा हे माहीत नाही असं होऊ शकत नाही, किंवा ते कर्नाटकातले आहे म्हणून महाराष्ट्राचा काही संबंध नाही असंही म्हणू शकत नाही. कारण त्यांच्या कार्याला प्रारंभच आजच्या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा या गावी. आणि तो जो प्रारंभ होता त्या काळात कलचुरी वंश हा त्या काळात त्या भागात राज्य करत होता. आणि त्यांचा राजा जो होता तो बिज्जल हा जैन धर्माचा होता. जैन धर्माचा प्रभाव त्या काळात कर्नाटकातल्या या भागात आणि सोलापूर जिल्ह्यावर होता. तर त्या ठिकाणी त्यांनी एक ताम्रपट वाचला, त्याला तो वाचता आला आणि त्यातून जी माहिती मिळाली त्यामुळे बिज्जल राजाला मोठा खजिना मिळाला. तर त्यामुळे त्यांचं महत्व वाढलं आणि पुढे त्यांना प्रधान पदी नियुक्ती झाली. आणि बसव कल्याण जे आज ओळखलं जातं कल्याण, कल्याणीचे चालुक्य ही राजवट फार प्रसिद्ध आहे. तर त्याही गावाला आज बसव कल्याण म्हणतात. म्हणजे बसवेश्वरांचं नाव त्या गावाला जोडलं गेलं कारण त्यांचं कार्य जे होतं ते मोठ्या प्रमाणात कल्याणी ह्या गावातच होतं. तर बिज्जल राजा जो होता तो जैन जरी होता तरी त्याच्यावर प्रभाव वैदिकांचा होता. आजही आपण पाहतो की वैदिकांची बरीचशी मतं ही जैन लोक स्वीकारतात आणि त्यानुसार वागतात. तर बसवण्णा जे होते ते लहानपणापासूनच विद्रोही विचारायचे होते. लहानपणी 8व्या वर्षी, वयाच्या 8व्या वर्षी त्यांची मौज करायची जेव्हा ठरवलं तेव्हा त्यांनी नकार दिला. आता मौज करायची ठरवल्यामुळे ते ब्राह्मण होते असं काही लोक म्हणतात. मोठ्या प्रमाणात त्यांचा जो परिचय लोकांना आहे तो ब्राह्मण असा आहे. कारण त्यांच्या वडिलांना किंवा त्यांच्या पूर्वजांना बसवण बागेवाडीचा भाग अग्रहार म्हणून मिळाला. तर अग्रहार हे बहुतांश ब्राह्मणांनाच दिले जात होते. अलीकडे काही लोकांचं म्हणणं आहे की ते कम्मे कुळात जन्मले, म्हणजे काम करणाऱ्या लोकांमध्ये, कारागिरांच्या, त्या कष्टकऱ्यांच्या घरात जन्मले म्हणून ते कष्टकरी वर्गातले, कामकरी वर्गातले होते, म्हणजे कुणबी होते असं मानणारा एक वर्ग आहे. हा जातीचा भाग वादाचा जरी असला तरी तो महत्वाचा यासाठी आहे की सर्व श्रेय ब्राह्मणांना देण्याची प्रवृत्ती जी लोकांमध्ये आहे की सर्व काही आहे
ते ब्राह्मणांमध्येच चांगला आहे, इतरांमध्ये तो विचार सुद्धा नाही. महात्मा बसवेश्वरासोबतच नंतरच्या काळात महात्मा चक्रधर यांच्या बाबतीतही जी माहिती पुढे आली त्यानुसार ते सुद्धा क्षत्रिय मांडणाऱ्या अशा कष्टकरी वर्गातले जन्मलेले होते, ते सुद्धा ब्राह्मण नव्हते असं मानवा पंथातले बरेच लोक आता मानतात. आणि तोच प्रकार बसवण्णांच्या लिंगायत धर्मामध्ये सुद्धा सुरू झाला. आता लिंगायत धर्म हा शब्द मी वापरला, आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की हे सगळे संप्रदाय किंवा पंथ आहेत. वारकरी पंथ आहे, महानुभाव पंथ आहे, नाथ पंथ आहे, किंवा वैष्णव, शैव, शाक्त या गाणपत्य हे सुद्धा पंथ आहेत असं साधारणपणे आपण म्हणतो. कारण याच्या मुळाशी हिंदू नावाचा एक धर्म आहे असं एक मत आहे, प्रचलित मत आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे हे पंथ आहेत असं मानलं जातं. त्यात वीरशैव, कापालिक वगैरे असे जे काही पंथ होते शैव संप्रदायातले, तर त्या पंथांना सुद्धा स्वतंत्र अस्तित्व होतं. तर वीरशैव हा एक असा संप्रदाय जो शैव संप्रदायाच्या प्रचारासाठी झटणारा लढाऊ असा एक संप्रदाय होता. आणि त्या संप्रदायाच्या मुळाशी लिंगायत धर्म होता असं बसवण्णांचं मत होतं. म्हणून त्यांनी वीरशैवांपेक्षा लिंगायत ही आपली ओळख जास्त पक्की केली. आणि लिंगायत धर्माचं वैशिष्ट्य असं होतं, जो त्यांनी प्रस्थापित केला, प्रामुख्याने त्याचा पुरस्कार त्यांनी केला, की त्यात लिंग धारण करणे. आता लिंग धारण करणे काय प्रकार आहे, तर शिवलिंग तर असतात, शिवालय असतात, आणि त्या शिवालयामध्ये लोक दर्शनाला जातात. आणि त्याच्या पूजेच्या प्रथा फार वेगवेगळ्या आहेत. कर्नाटकात वेगळ्या आहे, महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात वेगळ्या आहेत. तर त्या शिवलिंगाला स्थावर लिंग म्हणतात, स्थिर असं लिंग किंवा स्थाणुलिंग हाही एक शब्द त्याच्यासाठी आहे. पण बसवण्णांनी एक वेगळा प्रयोग केला की अशा तऱ्हेने शिवालयात जायची गरज नाही किंवा कोणत्या स्थाणुलिंगाची पूजा किंवा अभिषेक करायची गरज नाही. आपण इष्टलिंग धारण केलं तर आपल्याला सर्व प्रकारचे जे लाभ आहेत, म्हणजे तीर्थक्षेत्रात मिळणारे लाभ जे आपल्या डोक्यात आहेत, किंवा पुण्य किंवा पापाच्या ज्या कल्पना आहेत, त्या कल्पनांना मुक्ती देणारा जो विचार तो इष्टलिंगाच्या माध्यमातून त्यांनी मांडला. हे इष्टलिंग म्हणजे गळ्यात घालायचं असतं, एका धातूच्या म्हणजे चांदीच्या वगैरे किंवा अलीकडे स्टीलच्या अशा एका लहानशा डबीमध्ये इष्टलिंग असतं. आणि ते इष्टलिंग धारण केलं की आपली जात नाहीशी होते, विटाळाची कल्पना नाहीशी होते, शौचा शौच, सुतक पाळणे वगैरे हे जे प्रकार आहेत त्या सगळ्यांपासून मुक्ती मिळते. एक प्रकारे हा अस्पृश्यता निर्मूलनाचाच कार्यक्रम बसवण्णांनी राबवला. पण या कार्यक्रम राबवल्यामुळं बिज्जलाचे कान काही लोकांनी भरले की अशा तऱ्हेने आपला धर्म भ्रष्ट करतोय, धर्म नष्ट करतोय, म्हणून आपण याला जाब विचारला पाहिजे. कारण एक घटना अशी घडली की एक ब्राह्मण मुलगी आणि चांभार मुलगा यांच्यात प्रेम झालं आणि त्यांचं लग्न ठरलं. तर लग्न बसवण्णांनी लावून दिलं, कारण ते लिंगायत धर्माचे होते. लिंगायत धर्मामध्ये अस्पृश्यता पाळली जाते, त्याचप्रमाणे जातीभेद सुद्धा पाळला जात नाही. या लग्नाच्या कारणाखाली तिथे जो विद्रोह झाला, स्फोट झाला वैदिकांमध्ये, सनातनी लोकांमध्ये, ते बिज्जलाकडे तक्रार घेऊन गेले की अशा तऱ्हेने हे अस्पृश्यता आणि अस्पृश्य आणि ब्राह्मण यांचा विवाह करतायत, म्हणजे धर्मच भ्रष्ट करतायत. तर बिज्जलांनी त्यांना बोलवलं, तुम्ही असं का केलं? तर ते म्हणाले की आमच्या धर्मामध्ये जातीभेद नाही, वर्णभेद नाही, अस्पृश्यता तर नाहीच नाही, आणि जो लिंग धारण करतो त्याची जात संपून जाते. त्यामुळे हे दोन्ही कुटुंब हे लिंग धारण करणारे असल्यामुळे त्यांच्यात जात नसल्यामुळे, जातीभेद नसल्यामुळे असा विवाह आमच्या दृष्टीने योग्य आहे. तर असा हा युक्तिवाद जो बसवण्णांनी केला तो काही बिज्जलाला आवडला नाही. आणि मग त्यांच्या विरोधात जे वातावरण तयार झालं, सैनिक क्रांती झाली. त्यात बसवण्णांचे जे अनुयायी होते त्या अनुयायांना मारण्यात आलं मोठ्या प्रमाणात, आणि शेवटी बसवण्णांचाही अंत झाला अशी कथा त्यांच्या चरित्रात येते. कथा म्हणजे हे ऐतिहासिक वास्तव आहे, त्याच्या नोंदी सगळीकडे आहेत. तर आपल्या तत्वासाठी प्राणाचीही पर्वा न करता ठामपणे उभं राहणारं एक व्यक्तिमत्व, विद्रोही व्यक्तिमत्व बसवण्णांचा परिचय भारताला आहे. भारतात अशा तऱ्हेने खूप लोकांनी प्राणाचीही पर्वा केलेली, त्यात त्यांचा अंत झाला, अशा कथा आपण ऐकतो किंवा ते वास्तव सुद्धा आहे. तर बसवण्णांच्या बाबतीत घडलेली जी गोष्ट आहे, तेव्हा बिज्जलाचे सैनिक आणि बसवण्णांचे सैनिक, ज्यांना गणाचारी म्हणत असत, गणाचारी म्हणजे लिंगायत धर्माच्या संरक्षणाकरता लढणारे. वीरशैव या शब्दाचाही तोच अर्थ होतो की शैव संप्रदायाच्या रक्षणाकरता लढणारे वीर. वीरत्वाची जी काही भावना आहे ती ज्यांच्यात आहे अशा तऱ्हेच्या लोकांना
लिंगायत धर्मामध्ये गणाचारी असं म्हणत असत, यांच्यात झालेल्या संघर्षाचा परिणाम असा झाला की बिज्जलाला या लिंगायत धर्माच्या सैनिकांनी मारलं. आता काही लोकांचं म्हणणं आहे, अभ्यासकांचं, की बिज्जलाला त्याच्याच लोकांनी कपट्यांनी मारलं, ह्या गणाचारी लोकांनी काही मारलं नाही. कारण हिंसेला काही समर्थन देणाऱ्यापैकी बसवण्णा नव्हते. त्यांना जातीभेद नष्ट करायचे होते, त्यामुळे अनेक जातीतले लोक त्यांच्या धर्मात आले. आपण बसव कल्याणला गेलो समजा, आता मी साधारणतः 1999 मध्ये पहिल्यांदा बसव कल्याणला गेलो, आणि त्या ठिकाणी अनुभव मंडप नावाचा जो एक वास्तू आहे, नवीन वास्तू आहे ती, तर त्या वास्तूमध्ये अनेक प्रकारच्या लोकांची शिल्प, मूर्त्या होत्या, किंवा बसवण्णांचं जे मंदिर आहे बसव कल्याणला, त्याही ठिकाणी अनेक जातीचे लोक त्यांच्या मूर्त्या, त्यांची शिल्प, त्यांची चित्र चितारलेली होती. मला आश्चर्य वाटलं की अशा तऱ्हेने सर्वच जातीच्या लोकांना एकत्र आणणारा हा विचार किती मोठा आहे, किती व्यापक आहे. आज जाती जातीत विभागलेले आपण आहोत. अस्पृश्यतेच्या मुळे धर्मभ्रष्ट झालेले लोक, म्हणजे अस्पृश्यता विरोधी जे लोक आहेत त्यांना धर्मभ्रष्ट म्हणतात, पण ज्या धर्माची कल्पना मांडली गेली तोच धर्म मुळात अस्पृश्यता मांडणार असल्यामुळे तोच भ्रष्ट आहे असं आपण आज म्हणू शकतो. आणि त्यामुळे दंगली होतात, मारामारी होतात, कत्तली होतात. अशा वातावरणामध्ये आजही आपण अस्पृश्यतेच्या विरोधात उघडपणे बोलू शकत नाही. तर त्या काळात बसवण्णांनी केलेला हा प्रयोग खरोखर क्रांतिकारक होता, आणि त्या क्रांतीला कल्याण क्रांती म्हणतात. कल्याणी या गावात झालेला जो कत्तल आहे, नरसंहार आहे, दोन परस्पर विरोधी विचारांच्या लोकांचा, त्याला कल्याण क्रांती म्हणतात. त्या कल्याण क्रांतीमुळे लिंगायत लोकांनी पळ काढला आणि बसव कल्याण सोडलं. कर्नाटकातल्या अनेक गावात गेले, तामिळनाडूत गेले, खूप ठिकाणी ते गेले, आणि ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी बसवण्णाचा विचार, जो वचन म्हणून प्रसिद्ध आहे, कर्नाटक साहित्यामध्ये वचन साहित्याला खूप महत्वाचं स्थान आहे. वचन साहित्याने कर्नाटकाचं म्हणजे कानडी साहित्य हे समृद्ध केलंय. तर त्या लोकांनी अशा तऱ्हेने ते जपलं, ते नष्ट होऊ नये म्हणून आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही. आणि बऱ्याच लोकांनी घराच्या भिंतीमध्ये त्या ग्रंथाला बांधून ठेवून दिलं, आणि बराच काळ लोक त्या ग्रंथाचं संरक्षण करत होते. जोपर्यंत बिज्जल चे सैनिक किंवा इतर विरोधक वैदिक लोक त्यांच्या विरोधात होते, तेव्हा त्यांनी अशा तऱ्हेने भिंतीवर ह्या ग्रंथांना सांभाळलं. आणि ती परंपरा पडली पुढे की ग्रंथ भिंतीत आहे, त्या भिंतीलाच नमस्कार करायचा. तर एक फार मोठे विद्वान होऊन गेले म्हणजे कर्नाटकात, फग हळकुट्टी नावाचे. त्यांनी 1923 मध्ये अशा तऱ्हेने सगळ्या ग्रंथांना संकलित केलं, आणि त्यांना लक्षात आलं की ज्या अर्थी भिंतींना ते लोक नमस्कार करतात त्या अर्थी भिंतीत त्यांचे असलं पाहिजे. मग काही भिंती त्यांनी फोडल्या, त्या भिंतीतून जे ग्रंथ बाहेर आले, त्या वचन साहित्याचं संपादन 1923 मध्ये केलं. म्हणजे 2023 मध्ये त्याही घटनेला 100 वर्ष झाली आहेत. 2015 मध्ये 14-15च्या दरम्यान एम कलबुर्गी यांनी त्या सगळ्या ग्रंथांचं, वचनाचं पुन्हा संपादन केलं, संकलन केलं. आणि राजा कर्दिगुड्डी नावाचे एक बेळगाव परिसरातले एक मोठे विद्वान मराठीचे प्राध्यापक आहेत, त्यांनी वचन सिद्धांत सार या नावाने ग्रंथ सिद्ध केला. आणि आजच्या कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यातल्या भालकी या गावात जे हिरेमठ संस्थान आहेत, ते बसवलिंग पट्टदेवरू यांनी राजीव जुबरे यांच्या सहकार्याने त्या ग्रंथाचं संपादन केलं. आता हे सगळं विस्तृत सांगण्याचं कारण असं की या विषयावर मला लिहायला राजीव जुबरे यांनी सांगितलं होतं, आणि 2015-16च्या दरम्यान 16 मध्ये तो ग्रंथ त्यांनी माझ्याकडे पाठवला. त्या ग्रंथावर आधारित त्यातली जी वचनं मी वाचली, त्या वचनाच्या आधारे एक लेख लिहिला होता. त्या लेखावर आता आपण चर्चा करूया. बरेच वर्ष, आता 2016 किंवा 17ला 8 वर्ष होऊन गेली, पण गेल्या वर्षी त्यातल्या काही निवडक लेखांचा संग्रह डॉक्टर रवींद्र बेंबरे हे देगलूरला आहेत, मराठीचे प्राध्यापक. तिथे जे धुंडा महाराज महाविद्यालय त्या ठिकाणी मराठीचे प्राध्यापक आहे, त्यांनी एक पुस्तक संपादन केलं, वर्तमानात महात्मा बसवेश्वर. त्या पुस्तकामध्ये हा लेख माझा प्रकाशित झाला. थोडा मोठा लेख होता. पण नंतर मग सचिन परब हे फार मोठे पत्रकार आहे महाराष्ट्रातले, आणि त्यांनी अनेक संतांवर विशेषांक काढले आहे. प्रामुख्याने आषाढी एकादशीला पंढरपूरला ते त्या ग्रंथांचं प्रकाशन करतात. अनेक संतांचा एक विशेषांक असतो, रिंगण नावाचा विशेषांक असतो. आणि गेल्या वर्षी त्यांनी असा निर्णय घेतला की आपण कार्तिक एकादशीला सुद्धा असं एक अंक काढूया.
म्हणजे आषाढी एकादशी पूर्णतः वारकरी संप्रदायाला वाहिलेली. पण या व्यतिरिक्त आणखी इतरही संप्रदायातले संत आहेत ज्यांनी सामाजिक समतेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला, अस्पृश्यता नष्ट करण्याकरता प्रयत्न केला, भारताच्या एकात्मतेला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी विचार मांडले. अशा काही संतांवरही आपण विशेषांक काढू असं त्यांनी ठरवलं. आणि गेल्या वर्षी रिंगण त्यांच्या वार्षिकांकाचं नाव आहे. त्यांनी महात्मा बसवेश्वर विशेषांक 2024 म्हणजे कार्तिकी एकादशीला हा प्रकाश केला. त्याला त्यांनी दिवाळी नाव दिलं, दिवाळी अंकाचं रूप दिलं. यामध्ये हा माझा लेख समाविष्ट आहे. त्याचं शीर्षक आहे बसवण्णांचा देव. तर देव ही संकल्पना जी आहे, ईश्वर या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून तू वापरतो, ती संकल्पना तुझा तशीच आहे. पण आपण यापूर्वी अनेकदा चर्चेत पाहिलं की देव हा शब्द आर्यांमधल्या विशिष्ट लोकांसाठी वापरला जात होता. इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये अग्निरक्षण करण्याची कला ज्यांना अवगत होती अशा लोकांना देव म्हटलं जातं. कारण देव शब्दाचा अर्थ होतो प्रकाश देणारे. दिव म्हणजे प्रकाश आणि प्रकाश देणारे ते देव, या अर्थाचा हा शब्द आहे. आणि यापूर्वीच्या अनेक चर्चांमध्ये आपण ही गोष्ट पाहिली की द एव या असा उच्चार असणारा एक शब्द झेंद अवेस्ता या पारशी लोकांच्या धर्मग्रंथामध्ये आहे. आणि ते लोक दुष्ट लोक आहेत. त्यांचा जो राजा आंग्रमैन्यू हा दुष्ट आहेत. म्हणून अशा प्रकारचं चित्रण त्यांच्या ग्रंथामध्ये आहे. त्या फिरदोसीच्या शहानामा या ग्रंथामध्ये सुद्धा अनेक राजांची वर्णन आहेत. त्यात आंग्रमैन्यू हा दुष्ट शक्तीचं प्रतीक म्हणून वर्णन केलेलं आहे. त्याची इतरही नावं आहेत. तर अशा तऱ्हेने देव हा शब्द इराणमधल्या द एव नावाच्या जमातीसाठी वापरला गेला. आणि आजचे जे कुर्द लोक आहेत इराणमध्ये, कुर्दिस्तानमध्ये राहणारे, ते लोक म्हणजे मुळातले देव होत. अशा प्रकारचा एक निष्कर्ष आपण अनेकदा चर्चेतून काढला. आणि त्या संबंधी जे काही ऐतिहासिक पुरावे आहेत त्यातला देव शिलालेख नावाचा एक प्रसिद्ध शिलालेख आहे. तो इराणच्या सिराज प्रांतामध्ये पर्सेपोलिस नावाचं जे गाव आहे, त्या पर्सेपोलिस या गावामध्ये, आता हा जो परिसर आहे सिराज, हा याला पार्स प्रांत या नावाने पूर्वी ओळखलं जात असे. आजही तो शब्द वापरतात ते लोक. पर्शिया शब्द त्यातूनच आला. आणि पर्सेपोलिस म्हणजे पर्शियन लोकांचं शहर. पोलिस म्हणजे शहर. हा ग्रीक शब्द आहे, ग्रीकांनी दिलेला शब्द आहे. त्या ठिकाणी देव शिलालेख आहे. तो अतिशय प्रसिद्ध आहे. आपण इंटरनेटवर शोध घेतला की देव शिलालेख इन पर्सेपोलिस असं काही टाईप केलं तर तुम्हाला तो शिलालेख वाचायला मिळतो. म्हणजे त्याचं भाषांतर मिळतं. तो पर्शियन भाषेत आहे, जुन्या पर्शियन भाषेत आणि युनिफॉर्म लिपीमध्ये आहे. तर त्यामध्ये असं एक वर्ण आहे की अहुरमज्द, जो पारशी लोकांचा देव, सगळ्यात मोठा सर्वोच्च देव. अहुर म्हणजे असुर. असुर या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी चांगला होतो, आपल्याकडे वाईट अर्थाचा आहे. आणि मज्द म्हणजे मेधावी, मेधावी असुर म्हणजे असुरांचा श्रेष्ठ असा मेधावी देव, या अर्थाचा अहुरमज्द शब्द आहे. अहुरमज्द आणि देवाला सिंहासनात खाली खेचलं म्हणजे देव नावाच्या जातीच्या लोकांचा पाडाव झाला. त्याचं वर्णन अशा तऱ्हेने प्रतिकात्मकरित्या त्या लेखात आहे. तर यावर आपण चर्चा खूपदा केली, आता काही त्याची गरज नाही. पण इथे देव शब्द आल्यामुळे आपण एवढं पाहिलं तर ईश्वर या अर्थाने आपण देव शब्द वापरतो. पण बसवण्णांनी हा शब्द वापरला, कारण आता हे संशोधन अलीकडलं आहे. बसवण्णांच्या काळात ईश्वर आणि देव हे दोन्ही शब्द समानार्थी वापरात होते. आणि आता सुद्धा बऱ्याच लोकांच्या डोक्यात देव म्हणजे ईश्वर असा आहे. पण ईश्वर हा सर्वांचा निर्माता, जगतचालक, नियंता आणि सगळं त्याच्याच इच्छेने घडतं, त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, अशा प्रकारची संकल्पना आहे. पण पुराणांमध्ये ज्या देवाच्या कल्पना आहे किंवा देवांच्या पद्भाषा आहे, म्हणजे अनेक देव हे व्यभिचारी दाखवले आहेत, व्यसनाधीन दाखवले आहेत आणि आपल्या शत्रूंशी अतिशय वाईट तऱ्हेने वागतात. तर ईश्वर असा कसा वागू शकतो? त्यामुळे ईश्वर आणि देवात जो फरक आहे तो फरक आपण समजून घेतला पाहिजे. असा एक प्रयत्न आपण यापूर्वी केला. पण यापूर्वी 900 वर्षापूर्वी बसवण्णांनी तो प्रयोग केला होता. त्यांनी पुराणात जी महादेवाची कल्पना आहे, आता महादेवाबद्दल प्रश्न विचारतात लोक, महादेव कसा आहे? तर आपण यापूर्वी पाहिलं व्रात्य नावाची जमात होती, त्यांच्यामध्ये महोदेव नावाचं जे दैवत होतं, त्यातून आताचा महादेव हा विकसित झालेला आहे. म्हणजे त्यांचं जे दैवत होतं शिव, त्याचंच रूपांतर महादेव झालं. कारण शिव हा शब्द तसा अलीकडे तामिळ भाषेतही प्रचलित आहे. तामिळ भाषा सर्वात जुनी असल्यामुळे तो आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. त्याचा अर्थ होतो लाल रंगाचा. एक तर लाल रंगाचा दगड ज्याला शेंदूर फासलेला आहे त्या अर्थाने शिव शब्द असेल,
शिवलिंगावर कोणी असं शेंदूर फासत नाही. पण पूर्वी केव्हा तरी ती पद्धत असेल. त्यातून महादेव शब्द आला आणि त्याचा महादेव झाला. तर हा जो महादेव आहे त्याच्या ज्या पुराणातल्या कथा आहेत त्या कथा कशा विकृत आहेत आणि मनाला न पटणार आहेत. पण त्याच्या विरोधात बसवण्णांनी जो विद्रोह केला, आपली वेगळी मांडणी केली, ती या लेखामध्ये मांडली आहे. तर यातले या लेखामध्ये इतरही शरणांनी ज्या लोकांनी वचन निर्माण केली, जे लिंगायत धर्माचे जे समर्थक आणि होते त्यांना शरण म्हणतात. आणि अशा अनेक शरणांनी सुद्धा या ईश्वर कल्पनेला किंवा देव कल्पनेला किंवा महादेवाच्या कल्पनेला विरोध केला आहे. तर एक बसवण्णाचं अतिशय महत्वाचं विधान एका वचनामध्ये आलंय, ते या ठिकाणी आता वाचून दाखवतो. स्वर्ग आणि नरक या कल्पनेच्या विरोधात आहे. ते असं म्हणतात बसवण्णा, नव्हेत हो भिन्न देवलोक नि मृत्यूलोक, सत्य बोलणे हाच देवलोक. देवलोक म्हणजे काय? खरं बोलणे. असत्य बोलणे हाच मृत्यूलोक. सदाचारच असे स्वर्ग, अनाचारक असे नरक. म्हणजे अनाचार, वाईट वागणं हा नरक आहे, सदाचार हा स्वर्ग आहे. स्वर्ग नरक आकाशात कुठे नाही. कुडल संगम देवा यास तुम्हीच प्रमाण. कुडल संगम देवा हे जे वचनांकित येतं, वचनांकित म्हणजे ज्या शरणांनी जे वचन लिहिलंय तर त्याचं नाव प्रत्यक्ष न येता ते ज्या इष्टदेवतांना मानत असत त्या देवतांचं नाव त्या ठिकाणी येतं. कुडल संगम हे जे गाव आहे आजच्या विजापूर जिल्ह्यात आहे कर्नाटकात, त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं होतं आणि त्यांचा जो शेवट झाला तोही त्याच गावामध्ये झाला. आजही आपण कुडल संगमला गेलो की त्या ठिकाणी आपल्या बसवण्णांची समाधी पाहायला मिळते. आता ती तुंगभद्रा नदीच्या काठावर आहे. आता नदीला पूर येतो, त्यामुळे मग जे लिंगायत धर्माचे जे समर्थक आहे, अनुयायी आहेत, त्यांनी त्याला मोठी भिंत बांधली. मंदिरच असं आहे की जे नदीच्या तळाशी आहे आणि आपल्याला जाऊन ते पाहता येतं. तर त्या कुडल संगम या गावात जातवेद मुनींनी त्यांना शिकवलं असं मानलं जातं. तर स्वर्ग नरकाच्या कल्पनेलाही बसवण्णांनी विरोध केला आणि पुढे त्यांनी स्वर्ग मृत्यू पाताळ कल्पना कशा चुकीच्या आहेत आणि आपण त्याचा विरोध कसा केला पाहिजे सांगताना ते म्हणतात, अहो स्वर्गलोक आपुल्या ठाई, मर्त्यलोक आपुल्या ठाई, शांभव शिवलोक आपुल्या ठाई. शांभव म्हणजे शंभूचा, शंभू पासून शांभव शब्द तयार झाला. शिवलोक तो सुद्धा आपल्या ठाई आहे. आपल्याहून श्रेष्ठ लोक दुसरा नसल्याने हे सगळे आपल्या तावडीत असती, म्हणजे आपल्याच ताब्यात आहे. आपल्याला काही शिवालयात जायची गरज नाही, तीर्थक्षेत्रात जायची गरज नाही, कोणत्या प्रकारे पुराणातल्या कथा मानायची गरज नाही. आपल्यामध्ये ज्या सर्व गोष्टी आहे परी त्याच्या तावडीत आपण नसे पहा, म्हणजे आपण त्यांच्या तावडीत नाहीये. आपल्या तावडीत हे सगळ्या काही कल्पना आहेत. अप्रमाण कुडल संगम देवा. कुडल संगम देवाचा उल्लेख यात करून ते म्हणतात, अशा तऱ्हेने जगन्नियता ईश्वर ही जी संकल्पना आहे ती चुकीची आहे. स्वर्ग नरक पाताळ याही संकल्पना चुकीची आहे. अगदी शिवलोक सुद्धा, म्हणजे लिंगायत लोक वीरशैव लोक शिवाला मानतात हे खरं आहे, पण या ठिकाणी शिवलोकालाही बसवण्णांनी नाकारलाय. शिवसंकल्पना आणि पुराणातली त्यांची वर्णनं ही कशी चुकीची आहे हे सांगताना त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की शिवालयात जायची गरज, मंदिरातच जायची गरज नाही. म्हणजे आता तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं तुकोबारायांनी म्हटलंय. तर आपण तीर्थामध्ये गेलो तर लोक काय करतात, पाणी आणि दगडावर पाणी टाकतात आणि त्याला देव मानतात. याचा निषेध जसा तुकोबारायांनी नंतरच्या काळात केला तसाच निषेध हा बसवण्णांनी केला. ते म्हणतात की शिवमंदिर उभारायची गरज नाही. पुढील पुढे ते म्हणतात, सधन उभारती शिव मंदिर. जे पैसेवाले लोक आहेत ते मंदिर उभारतात. काय करू मी गरीब पामर, खांब असती माझे पाय, मम देहची होय शिवालय. म्हणजे माझे पाय हेच शिवालयाचे खांब आहेत, माझा देह हेच शिवालय आहे. शिर हे सुवर्ण कलश पहा. जसं मंदिराच्या वर सोन्याचा कलश असतो तसं माझं डोकं हा सुवर्ण कलश आहे. परिसावेवा कुड संगम देवा. म्हणजे आपल्या देवाची ती आराधना करताना म्हणतात की हे देवा तू ऐक माझं म्हणणं, मला शिवालयात जायची गरज नाही, माझं शरीर हेच शिवालय आहे. स्थावर असे बा नाशिवंत, जंगम हे अविनाश. इथे स्थावर आणि जंगम अशा दोन प्रकारच्या संकल्पना मांडल्या आहेत. स्थावर म्हणजे स्थिर असं मंदिर आणि जंगम म्हणजे फिरतं, एका ठिकाणी नसणार. आपण स्थावर जंगम संपत्ती असा शब्द वापरतो. म्हणजे आपल्याकडे शेती असेल, घर असेल किंवा इतर काही स्थिर अशा वस्तू त्याला स्थावर संपत्ती म्हणतात.
आणि जो पैसा अडका असतो, सोनं नाणं असतं, त्याला जंगम म्हणतात. जंगम म्हणजे फिरणारे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अशा तऱ्हेने आपण मंदिरात जाऊन तिथे देव शोधण्यापेक्षा आपल्या मनातलाच देव शोधावा आणि अशा तऱ्हेने आपल्या शरीरालाच देवालय मानावं, अशी क्रांतिकारक कल्पना त्यांनी त्या काळात मांडली. पुढे त्यांनी काही इंद्राच्या ज्या कल्पना आहेत किंवा देवाचा राजा जो इंद्र आहे, त्याच्याबद्दलही त्यांनी, किंवा इतर दैवत आहेत, विष्णूसारखी दैवत आहेत किंवा अ, किंवा इतरही देवता, मातृदेवता सुद्धा आहेत, त्याबद्दल निषेध करताना ते म्हणतात, अमृतवती सोमशंभू यांना जन्मला असे इंद्र, सत्य ऋषी ज्येष्ठा देवींना जन्मला ब्रह्म. ज्येष्ठा देवी शब्द या ठिकाणी वापरलाय. ज्येष्ठा अज्येष्ठा या दोन देवतांचा उल्लेख आपण यापूर्वी अनेकदा केला. ज्येष्ठा गौरी नावाचं जे व्रत आपल्याकडे किंवा एक सण होतो, कौटुंबिक सण, कुटुंबातला सण, तर यातली जी ज्येष्ठा आहे ती अगदी वैदिक काळामध्ये प्रसिद्ध असलेली आणि वैदिक काळामध्ये तिला विनाशाची देवता मानलं गेलं, ती निरृती आहे. तर तिची सुद्धा आराधना करणारा, उपासना करणारा संप्रदाय त्या भागात असेल, कारण तो दक्षिण भारतात आहे. वासुदेव देवकींना जन्मला विष्णू, म्हणजे कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे, म्हणजे या ठिकाणी विष्णू म्हटलाय. नाभिराज मरुता देवींना जन्मला अरुह, म्हणजे आपल्या नाभीतून मरुत देवी, आता ह्या देवी तिकडल्या आहेत, आपल्याकडे त्या महाराष्ट्रात प्रसिद्ध नाही, तर तो अरुह नावाची देवता जन्मली असं पुराण सांगतात. उत्पत्ती स्थिती लयविरहित आमच्या कुडल संगम देवास आईवडील असल्यास सांगा हो. म्हणजे सगळ्या देवतांना आईवडील आहेत, त्यांचे नातेसंबंध आहेत, कुटुंब आहे, पण आमच्या कुडल संगम देवाला कोणीच नाही, आईवडील देव नाही, म्हणजे आईवडील सुद्धा नाही. अशा तऱ्हेने आमचा कुडल संगम देव हा इतरांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे अशा तऱ्हेने आपल्या देवाचं महत्व सांगताना त्यांनी इतर देवतांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केलाय. पुराणातल्या अनेक देवता, त्यांच्या माता पित्यांच्या गोष्टी किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत, मानवी भावना, त्यालाही त्यांनी विरोध केला. म्हणून ते म्हणतात, शिवलोकासम दुसरे जग नसे. आमचं जग हे शिवलोक आहे. ते पुढे म्हणतात, शिवमंत्रासम दुसरा मंत्र नसे. शिवमंत्र ओम नम शिवाय हाच आमचा मंत्र आहे. साऱ्या जगास मी आव्हान देत असे, स्वीकारा की कुडल संगम एकटाच देव म्हणून. कुडल संगम हा एकटाच देव आहे, इतर देवतांकडे तुम्हाला जायची गरज नाही. अशा तऱ्हेने ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्हाला मुक्त करण्याचा संदेश देतात. अशा प्रकारची जी वचन आहेत ती थोडीशी धक्का देणारी आहेत. आजच्या लिंगायत मांडणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा सगळा विचार धक्कादायक आहे. यावर जो लेख मी लिहिला होता, बसवेश्वरांचा देव, साधारणतः 7-8 वर्षापूर्वी अक्षरगाथा नावाचं त्रैमासिक जे प्रकाशित होते नांदेडवरून, मामा जाधव त्याचे संपादक आहे, त्यांनी प्रकाशित केल्यावर मला अनेकांचे फोन आले, जे लिंगायत धर्माशी संबंधित होते. त्यांनी तर कौतुक केलं. त्यातली मोठं नाव जे आहे, कृष्णा मेंडसे, बेळगावला होते, ते तेव्हा 95 वर्षाचे होते. आता 100 वर्षाचे होऊन ते मरण पावलेले नुकतेच. किंवा एक मोठे भमा परसवाळे नावाचे एक फार मोठे चित्रकार आणि लेखक आहेत इंगुरीचे, त्यांनीही फोन केला. ही वयस्कर मंडळी माझं कौतुक केलं. अनेक लिंगायत लोकांनी म्हटलं आम्हालाही माहितच नव्हतं. म्हणजे हे सगळं कन्नड भाषेत असल्यामुळे वर्षानुवर्षे कर्नाटकातच फक्त गायलं जात होतं ही वचनं, आणि विशेषतः निवडक लोकच त्याचं वाचन करत होते. पण हे मराठी भाषेत आल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला ते समजलं. बसवलिंग पट्टदेवरू हे जे भालकीचे आचार्य आहेत, मोठे आहेत, विद्वान आहेत, शिवाचार्य आहेत, तर त्यांच्या प्रयत्नामुळे हे मराठीत आलेलं आहे. त्यांचा उल्लेख मला मुद्दाम करावासा वाटतो. त्यांनी असं म्हटलं की जे देवाची पूजा करतात त्यांना देवाशी काही देणं घेणं नसतं, आपला स्वार्थ साधायचा असतो. आणि देवाच्या मूर्ती सुद्धा आहे, या सुद्धा टिकाऊ नसतात. जसं आपल्याकडे तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव. अशा तऱ्हेने म्हणजे तुम्ही या मूर्ती ज्या करतात त्या स्वतःचं रक्षण करू शकत नाही, त्यांनाच भीती असते. आता हा जो विचार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, अगदी त्याचं मूळ आपल्याला बसवण्णांच्या या एका वचनात दिसतं. ते वचन आपण पाहू. ते म्हणतात, लाख भरून केलेले देव वितळती. म्हणजे सोन्याच्या त्या देवाच्या मूर्तीवर लाख भरतात आणि जाळलं की ते वितळतात. अग्नीचा स्पर्श झाल्यास वितळती. या देवांना कसे देव मानू? प्रसंगी विकले जाणारे देव कसे योग्य म्हणू? घरात पैशाची गरज असते तेव्हा देव विकतात लोक. असे विकले जाणारे देव, त्याला देव कसं म्हणायचं? भीती वाटल्यास पुरले जाणारे देव कसले हो?
म्हणजे चोर आपल्याला देव चोरून देतील म्हणून त्यांना जमिनीत पुरतात. या देवाला देव कसं म्हणायचं? सहज भाव, आपल्यात स्थिर, निर्विकारी निरंजन, कुडल संगम देव एकटाच पहाव. हा निर्विकार आहे, निरंजन आहे. निरंजन म्हणजे ज्याला डाग नाही. अशा तऱ्हेने या देवाला माना. ज्या देवांना चोराची भीती आहे, पाण्याची भीती आहे, अग्नीची भीती आहे, त्या देवाला देव कसं मानायचं? म्हणजे आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या देवदेवतांचा जो बाजार मांडलाय, म्हणजे अगदी तुकोबारायाने सुद्धा अशा अनेक देवतांचा निषेध केलाय, ज्या देवतांनी अनेक विकृती निर्माण केल्या आहेत. अगदी तोच विचार जो आहे तुकोबारायांचा विचार खूप नंतरचा. त्याच्या कितीतरी तुकोबारायांचे 500-600 वर्षापूर्वी हा विचार बसवण्णांनी मांडला. आणि देव बाजारचा भाजीपाला नाही. एक आठवण येते आता, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आज आहे. तर त्यांनी म्हटलं की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव अशानं भेटायचा नाही. अगदी हेच वाक्य बसवण्णांनी, म्हणजे हे तर साधारणतः 70-80 वर्षापूर्वी लिहिलेलं भजन आहे राष्ट्रसंतांनी. पण त्यांच्याही 700-800 वर्षापूर्वी जे बसवण्णांनी विचार मांडला तो किती अगदी लागू पडणार आहे त्यांच्याच म्हणण्यात. ते म्हणतात, मडके देव सूप देव. आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेला लोक मडक्याची पूजा करतात, मडक्यात पाणी भरतात आणि आपल्या पूर्वज म्हणून त्याची पूजा करतात. काही लोक सुपाची पूजा करतात, विशेषतः दिवाळीच्या दिवशी सुपाची पूजा करतात. म्हणून त्यालाही विरोध करताना बसवण्णा म्हणतात, मडके देव सूप देव, रस्त्यावरील दगड देव, कंगवा देव, धनुष्याची दोरी देव, देवदेव म्हणता पाय ठेवण्यात जागा नसे, कुण संगम देव एकटाच देव हो. म्हणजे इतक्या देवांची संख्या वाढलेली आहे, गर्दी झाली आहे की घरात जागा, पाय ठेवायला जागा नाही. आपण मंदिरं पाहतो त्या ठिकाणी देवाची बजबजपुरी असते. अशा सगळ्या देवतांची गर्दी कमी करून एकाच देवताला माना, एकाच देवतेला माना, ते म्हणजे कुडल संगम देव जो शिव आहे. तर अशा रीतीने त्याने देवाचं बाजारू लोकांना मांडलं. त्यांचं अक्षर म्हणजे जे जास्त का टिकणार नाही असं रूप सांगितलं. आणि गोंधळ जो होतो भावनांचा तो कसा टाळावा, तर पुढे ते म्हणतात, आणखी धक्का त्यांनी दिला आहे धार्मिक लोकांना, जे स्वतःला लिंगायत किंवा वीरशैव असं म्हणतात. अहो, अनंत कोटी ब्रह्मा विष्णू रुद्र इत्यादी देवगण, मनु मुनी इत्यादी ऋषीगण भवसंसारी खितपत पडले पहा. म्हणजे हे देव तुम्हाला तारणारे नाही, ते संकटात सापडले आहेत, तेच संसारामध्ये गुरफटले आहेत. त्यांच्याच भावभावना तुमच्यापेक्षाही कशा विकृत रूपाच्या आहे, मग त्याही देवतांना विरोध करतात. ते उदाहरण देतात, म्हणजे त्यांचं हे जे वचन आहे त्यात उदाहरण आहेत. ते म्हणतात ते कसे, म्हणजे ब्रह्मा सृष्टीच्या संसारी अडकला, सृष्टीचा संसार निर्माण करण्यात अडकला. विष्णू स्थितीच्या संसारी अडकला, म्हणजे विष्णूला स्थिर व्हायचं, सगळ्या समाजाला स्थिर करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे. रुद्र लयाच्या संसारी अडकला, त्याला नष्ट करायचंय. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय या 3 ज्या संकल्पना आहे त्या ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवताशी संबंधित आहे. म्हणून ते म्हणतात त्या तिघांनाही बंधन आहेत. ईश्वर तिरोधानाच्या संसारी अडकला, ईश्वर आहे तो आणखी इतरही प्राणी, तिरोधान म्हणजे इतर प्राणी, त्यांच्या संसारात अडकला. सदाशिव अनुग्रहाच्या संसारी अडकला, सदाशिव जो शिव आहे तो अनुग्रह, भक्तांवर अनुग्रह करण्याच्या कामात अडकला. मनुमुनी नावाचं एक दैवत आहे, हठयुगाच्या संसारी अडकले. हठयोगी जे आहेत त्यांना मनुमुनी म्हटलंय त्यांनी, नाथ संप्रदायातले लोक. देव दानव सर्व अष्ट ऐश्वर्याच्या संसारी अडकले. अशा प्रकारच्या कोणत्याही संसारी न अडकता आमचे शरण स्वतःच जाणून आपल्या मूळ स्थितीत पोहोचले. म्हणजे हे शरण जे आहे, की लिंगायत धर्माचे जे अनुयायी आहेत त्यांना शरण म्हणतात, ते अशा कोणत्याही देवतांच्या मागे धावत नाही, ते स्वतःलाच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. ते गुह्य लंपाट नि जिव्हा लंपाट न होता, म्हणजे गुप्त अशा गोष्टीच्या मागे न लागता, किंवा आपल्याला चवीसाठी काहीतरी खायला पाहिजे पण त्याच्या आहारी न जाता, सच्चित आनंद नित्य परिपूर्ण, म्हणजे जो आनंद आहे तो कसा आहे, सत आहे. चित्त म्हणजे आपलं हृदय, आणि नित्य असा आनंद आहे, तो परिपूर्ण आहे. अविरळ आनंदाच्या प्रकाशात संतृप्त झाले ते भवरोग वेद, शरणागत रक्षक, मणी इत्यादी प्रकार. म्हणजे त्यांचं काम आहे की लोकांना रक्षण करणं. समस्त शास्त्र आगमाच्या स्तुतीस पात्र आहे. म्हणजे जी शास्त्र आहेत, धार्मिक शास्त्र आहे, आगम आहे, त्यांनी त्यांची स्तुती केली. ते अयोनी संभव पवित्रात्मे होऊन आपल्या मूळ चित प्रकाशामध्ये नेहमीप्रमाणे
महाशून्यामध्ये परमशून्याप्रती पोहोचले पहा अप्रमाण कुडल संगम देवा. अशा तरी जे लोक लिंगायत धर्माचे समर्थक किंवा अनुयायी आहेत ते या सगळ्या भानगडीपासून अलिप्त आहेत असं त्यांना सांगायचं आहे. आणि देव संकल्पनेला त्यांनी जी पारंपरिक देव संकल्पना आहे किंवा ईश्वर संकल्पना आहे तिला विरोध केलाय. पुढे ते आणखी आपण ज्या तुकडोजी महाराजांच्या एका गाण्याचा उल्लेख केला तशा प्रकारचंच जे वचन आहे. आता आपण तुकडोजी महाराजांची तुलना बसवण्णाशी करणं चुकीचं आहे, कारण बसवण्णा तुकडोजी महाराजांच्या 800 वर्षापूर्वी होऊन गेले. पण वाक्य अगदी सारखेच आहे. तुकडोजी महाराजांनी बसवण्णांचा विचार ऐकला असेल किंवा वाचलं असेल असं सांगता येत नाही, कारण मराठीमध्ये खूप उशिरा आलं. सुधाकर मोगलेवार नावाचे एक विद्वान होते, मराठीचे प्राध्यापक होते नागपूरला. त्यांनी बरंचसं साहित्य वीरशैव संप्रदायाचं मराठीत आणलं. डॉक्टर अशोक बिनकुदळे म्हणून यवतमाळला एक साहित्यिक आहे, ते वीरशैव धर्माचे आहेत. त्यांनी सुद्धा बसवेश्वरांचं चरित्र लिहिलं आणि अनेक पुस्तकं. राजू जोबरे त्या दृष्टीने प्रयत्न करतायत. रवींद्र बेंबरे ही नाव मी यासाठी घेतली की या लोकांनी मराठीमध्ये हे साहित्य आणलं. तर ह्या साहित्यामध्ये हा जो भाग आता आम्ही वाचला किंवा वाचतोय तो राजा कर्दिगुड्डी यांनी वचन सिद्धांत सार या ग्रंथाचे जे मराठी भाषांतर केलं, हा ग्रंथ एम कलबुर्गी यांनी संपादित केला होता. फग हळकुट्टी यांच्या ग्रंथाचं ते रूपांतर होतं. तर अशा तऱ्हेने त्यातला जो विचार आहे तो अगदी तुकडोजी महाराजांच्या अभंगाच्या नंतर सापडतो. दगडी देव देव नव्हे, मातीचा देव देव नव्हे, लाकडी देव देव नव्हे, कासेचा देव म्हणजे कपड्याचा देव देव नव्हे, सेतू रामेश्वर, गोकर्ण, काशी, केदार वगैरे 68 पुण्यक्षेत्री असलेले देव देव नव्हेत. स्वतः जाणून आपण कोण हे समजल्यास आपणा देव पहा अप्रमाण कुडल संगम देवा. म्हणजे आपल्यातच देव आहे. देव शोधण्याकरता बाहेर जायची गरज नाही. स्वतःचा शोध घेणं हा देवाचा शोध आहे. अशा प्रकारचा क्रांतिकारक विचार 900 वर्षांपूर्वी बसवण्णांनी मांडला. त्यामुळे त्याही काळात लोकांना धक्के बसले असतील, आताच्याही काळात बसतायत. मराठीत जोपर्यंत साहित्य नव्हतं तोपर्यंत लोकांना बसवण्णा कळले नाही. पण जेव्हा हे मराठीत आलं तेव्हा मात्र एक मोठा क्रांतिकारक विचार महाराष्ट्राला मिळाला. त्याचं श्रेय मी राजा कर्दिगुड्डीला दिलं, की बसवलिंग पट्ट्यादेवरू, राजू जुबरे ही जी मंडळी आहे भालकी मठाची, त्याला हिरेमठ म्हणतात. तर या लोकांनी फार मोठं काम केलं आणि मराठीमध्ये बसवण्णांचा विचार आणला. त्याच्या आधारे या ठिकाणी मी थोडक्यात माहिती दिली. बसवण्णांचा विचार फार मोठा आहे. त्यांच्या विचाराचे अनेक पैलू आहेत. मराठी भाषेमध्ये सुद्धा अनेकांनी त्यांच्यावर पीएचडी पदवीसाठी संशोधन केलं आहे. कन्नड भाषेत तर फार मोठं काम झालंय. मी 99 मध्ये जेव्हा पहिल्यांदा बसव कल्याणला गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी माते महादेवी नावाच्या एक लिंगायत धर्माच्या आणखी विद्रोही अशा एक संत आल्या होत्या. त्यांची प्रवचनं चालू होती आणि त्यामुळे फार गोंधळ सुरू झाला. लोक त्यांच्या विरोधात होते. पण त्यांनी त्या ठिकाणी बसवण्णांची मोठी मूर्ती तयार केली, मूर्ती स्थापन केली आणि 108 फुटाची ती मूर्ती आहे. ती दोनदा पाहण्याची संधी मला मिळाली. साधारणतः 2016 मध्ये मी त्या ठिकाणी पुन्हा गेलो होतो, तेव्हा ती मूर्ती पाहता आली. अशा तऱ्हेने बसवण्णांचं ठिकाण बसव कल्याण, त्यातल्या त्यांनी जे अनुभव मंटप ही संकल्पना मांडली. ही संकल्पना थोडक्यात सांगतो. अनुभव मंटप संकल्पना अशी होती ज्यामध्ये लोकांना आपला विचार मांडता येत होता मोकळेपणाने. आणि अल्लम प्रभू त्या अनुभव मंटपाचे प्रमुख होते, अतिशय मोठे विद्वान त्या काळात. अनुभव मंटप ही जी संकल्पना आहे, भारतीय लोकशाहीचा जो गाभा आहे तो म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन आपली मतं मांडता यावी. याचं जे मूळ आपल्याला पाहायला मिळतं ते भगवान गौतम बुद्धाच्या विचारात सापडतं. आणि बुद्धांनी त्या काळात ज्या गणसंस्थेचा पुरस्कार केला होता तशाच तऱ्हेने महात्मा बसवण्णा यांनी सर्वसामान्य माणसाचाही समावेश हा लोकसहभाग जो आहे तो निर्णयाच्या बाबतीत असावा. जे काही निर्णय घ्यायचे असतील आपल्या संघटनांमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये, तर ही लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात आणणारं व्यक्तिमत्व म्हणून बसवण्णाकडे पाहिलं जातं. तर अनुभव मंडप हा शब्द आपण उच्चारतो मराठीत, पण कन्नडमध्ये त्याला अनुभव मंटप म्हणतात. अशा प्रकारचा अनुभव मंटप स्थापन केला होता बसव कल्याणला. पुढे कल्याण क्रांतीमुळे सर्वच लिंगायत धर्माच्या लोकांची वाताहत झाली. पण आता आपण गेलो समजा बसव कल्याणला, त्या ठिकाणी एक जुना अनुभव मंटप आहे. आणि माते महादेवी यांनी जे स्वतंत्रपणे शिल्प उभारलं 108 फुटाचं, त्याही ठिकाणी नव्याने अनुभव मंटपाची प्रतिकृती ते तयार करतायत.
आणि या भालकी मठाचा उल्लेख मी केला, हिरे मठाचा, ते डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांनी सुद्धा अनुभव मंटपाची प्रतिकृती तयार केली आहे. अशा तऱ्हेने प्रत्येकाने अनुभव मंटपाला महत्वाचं स्थान यासाठी दिलं की ती बसवण्णांची संकल्पना होती की कोणत्याही जातीची व्यक्ती असो, अस्पृश्य असो की स्पृश्य असो, काम कोणतेही असो, पण तुम्हाला मतं मांडण्याचा अधिकार आहे. कारण हरळय्या किंवा कक्कय्या किंवा मादी अण्णा वगैरे जी नावं आहेत, ही सर्व जाती धर्माची लोक, जातीची लोक होती. त्यांच्या कामामुळे त्यांना हीन लेखलं गेलं नाही, उलट त्यांना लोकसभेत ज्याप्रमाणे सर्वांना स्थान मिळतं तशा तऱ्हेने सर्वांना स्थान मिळालं. अक्क महादेवी नावाची एक योगिनी होती, ती नग्न अवस्थेत जेव्हा अल्लम प्रभूकडे आली, अल्लम प्रभू हे अनुभव मंटपाचे प्रमुख होते, अध्यक्ष होते, तर तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. तर ती अक्क महादेवी म्हणाले की तुम्ही विद्वान आहात, अनुभव मंटपाचे प्रमुख आहात, पण तरी तुम्ही माझ्या देहाकडे पाहतात, माझ्या मनात काय आहे किंवा माझी भावना काय आहे, माझा विचार काय तो समजून घेत नाही. अशा तऱ्हेचा संवाद करण्याची हिंमत अक्क महादेवाला झाली. अक्क महादेवी फार मोठं नाव आहे. आपण कुडल संगमला गेलात तर एका बाजूला बसवण्णांचं शिल्प आहे प्रवेशद्वारावर, दुसऱ्या बाजूला अक्क महादेवीचं शिल्प आहे. तर अशा तऱ्हेने कोणीही कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही प्रकारे कारागीर असो, कोणत्याही काम करणार असो, त्याला समान स्थान जे आहे, आता भारतीय संविधानामध्ये एक मत समान पद अशी संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. तर त्याही मागे बसवण्णांचा हा विचार होता. आणि बसवण्णांच्या ह्या विचारामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. इथे कारागीर किंवा अलुतेदार बरुतेदार असा जो वर्ग आहे त्यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन जो बसवण्णांनी विकसित केला त्याला कायक म्हणतात. कायकवे कैलास, कायकवे हा शब्द मी यासाठी उच्चारला की रिंगणचा जो अंक तुम्हाला मी दाखवला, तो अंक अर्पण केलाय राजा शिरगुप्पे नावाचे एक लिंगायत धर्माचे किंवा साहित्याचे, वचन साहित्याचे मोठे अभ्यासक, कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा येथील ते होते. ते गेल्या वर्षी आपल्यातून गेले, शिवैक्य झालं, पण त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा रिंगणचा पहिला अंक काढला. तर एकदा ते असेच बसव साहित्य संमेलन, मला विडोळ नावाचं गाव आहे उमरखेड जिल्ह्या तालुक्यातलं, यवतमाळ जिल्ह्यातलं, तर ते म्हणाले की कायकवे असं लोक म्हणतात, पण तो कायकवे शब्द आहे. कायक म्हणजे जे काही तुम्ही कर्म कराल, जसं तुकाराम महाराज म्हणतात की जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे, म्हणजे मी जे काम करतो तीच तुझी सेवा, समज मी वेगळी सेवा करणार नाही. आज पंढरपूरच्या विठोबाची सेवा करण्याकरता लोक दूर दूरतून जातात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात, आंघोळ घालतात वगैरे वगैरे. हे सगळे प्रकार जे आहेत त्याला काही अर्थ नाही, असं तुकोबारायांनी त्याच काळात म्हटलं होतं. सावतामाळी हे तर फार मोठं व्यक्तिमत्व होतं त्या काळामध्ये. तर ते तर अरणभेण गावाला राहत होते. अरणभेण पंढरपूर पासून 30-35 किलोमीटर अंतरावर आहे, पण ते कधी पंढरपूरला जात नव्हते. ते म्हणायचे कंदमुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा लसूण कोहळा अवघा पांडुरंग गोळा. मी जे काम करतो त्यामध्ये माझा पांडुरंग आहे, त्यातच माझी विठाई आहे. ही जी संकल्पना आहे ही मुळात कायक संकल्पना आहे, ही बसवण्णांची आहे. बसवण्णांनी सांगितलं तुम्ही जे काम करता ना त्यातच तुमचा देव आहे. कायकवे कैलास, म्हणजे कैलास जो आहे, तुम्ही कैलास दर्शनाला जायची गरज नाही किंवा कोणत्या प्रकारे शिवालयात जायची गरज नाही, तुमच्यातच, तुमच्या कामातच कैलास आहे. आता काही अभ्यासक याची वेगळी फोड करतात. काय, काय म्हणजे काया, आणि आपल्या शरीरातच कैलास आहे असा एक अर्थ काढतात. पण तुमच्या कामामध्ये कैलास आहे, तुमच्या कामामध्येच सर्व काही आहे, धर्म आहेत, कर्म आहे, तत्वज्ञान आहे. अशा प्रकारचा महान विचार कष्ट करणाऱ्या लोकांसाठी वापरला. आणि तुम्ही जे कष्ट कराल त्यातून जो भाग धर्माच्या कामासाठी वापरत असाल तर त्याला त्यांनी दासोह म्हटलंय. दासोह ही संकल्पना सुद्धा महत्वाची आहे. दान या अर्थाचा हा शब्द लोक म्हणतील, पण तसा तो नाहीये. दान म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्याकडे जास्तीचं असेल आपण दान करतो, तसा हा प्रकार नाही. तुम्ही जे कष्ट कराल, कष्टातून जे तुम्हाला उत्पन्न मिळालं ते उत्पन्न तुम्ही देवाला अर्पण करणे किंवा धर्म कार्यासाठी अर्पण करणे, त्याला दासोह म्हटलं. अशा तऱ्हेने जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे, हा तुकोबारायांचा विचार जो आहे, त्याच्यामुळे अशी बसवण्णांचा कायक वे कैलास हा विचार आहे. आणि दासोह सुद्धा अशा तऱ्हेने आपल्या कष्टातून मिळालेल्या संपत्तीचा काही वाटा आपण देवासाठी, धर्मासाठी, सामाजिक कामासाठी, केवळ देवा धर्मासाठी नाही, सामाजिक कामासाठी सुद्धा वापरला पाहिजे. ज्या वचन सिद्धांत सार या ग्रंथाचा मी उल्लेख केला, तर त्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी काही लोकांनी दासोह दिला, मी मदत केलेली आहे, त्यांचे फोटो त्यात वापरले. तर अभिषेक देशपांडे सांगलीचे आमचे मित्र आहेत, त्यांनी बसवण्णावर लिखाण केलंय.
ज्ञानेश्वर बंडगर हे तरी वारकरी संप्रदायातले एक मोठे कीर्तनकार आहे. त्यांनी सुद्धा बसवण्णांच्या विचारावर लिखाण केलं आहे. अलीकडे मोठ्या प्रमाणात तरुण पिढीतही बसवण्णावर, त्यांच्या विचारावर लेखन करणारा वर्ग वाढतोय. अशा वातावरणात, या पार्श्वभूमीवर आपण बसवण्णांची ही जयंती साजरी करतो आहोत. तर यातून आपण एकच विचार घ्यायचा की कोणत्याही प्रकारचा भेदभाव वापरायचा नाही. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली ती त्यांच्या मौंजी बंधनाबद्दल. उपनयन संस्काराच्या वेळेस त्यांनी त्याला नकार देण्याचं कारण काय होतं? कारण हे होतं की त्यांचं म्हणणं आहे की माझी बहीण माझ्यापेक्षाही मोठी आहे, पण तिचं उपनयन संस्कार तुम्ही का नाही केला, माझ्या आईचा का नाही केला? म्हणजे स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार नाही, ही जी वैदिक धर्माची समजूत आहे त्याला धक्का देत त्यांनी स्वतःचा उपनयन संस्कार नाकारला, मौंजी बंधन संस्कार नाकारला. यातून स्त्रियांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बसवण्णांचा दिसून पडतो. त्यामुळे अनेक स्त्रिया या शरण किंवा शरणी ज्यांना म्हणतात, त्या आपल्याला वचन साहित्य निर्माण करण्यात अग्रेसर दिसतात. तर असा हा स्त्री पुरुष समानता, अस्पृश्यता निर्मूलन, जातीभेदाला कलाटणी देणे आणि जे जे काम कराल त्या त्या कामाला प्रतिष्ठा, म्हणजे कामाला प्रतिष्ठा देणे, हा जो विचार पुढे महात्मा गांधींनी मांडला, पुढल्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडला, हाच विचार बसवण्णांनी मांडला होता. त्यांचा विचाराचा धागा अशा तऱ्हेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत येऊन पोहोचतो. आज राष्ट्रसंतांची जयंती आहे, त्यामुळे आपल्याला त्यांची आठवण येते. तर या ठिकाणी थांबतो. शरणी शरण, म्हणजे आपण सगळे शरण आहोत, अशी एक भावना यातून व्यक्त होते. बसवण्णांना आपण आदरांजली व्यक्त करूया.